शुभम. मी महायोगी प्रेम आपणा सर्वांचे हृदयपूर्वक स्वागत करतो. सुस्वागतम. आज आपण शक्तिगीता बघणार आहोत आणि शक्तिगीता अनेक गीतांमधून एक गीता आहे. या गीतेमध्ये 7 अध्याय आहेत एकूण. पहिल्या अध्यायामध्ये शक्ती आणि शक्तिमान मधला जो अभेद योग आहे त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. द्वितीय अध्यायामध्ये चित्कला विज्ञान योगाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तृतीय अध्यायामध्ये वेदकांड योग विज्ञानाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. चतुर्थ अध्यायामध्ये मंत्र शक्ती विज्ञान योगाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि 5वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये कर्म विज्ञान योग वर्णन आहे. 6व्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान योग वर्णन आहे. आणि 7व्या अध्यायामध्ये विराट रूप दर्शन विभूती योग आहे. म्हणजे माता आदिशक्ती आपलं जे विराट स्वरूप दाखवतात ते 7व्या अध्यायात आहे. हा संवाद जो सुरू होतो हा सूत मुनी आणि महर्षी वेदव्यास यांच्यापासून सुरू होतो. आपण पहिल्या अध्यायापासून सुरू करूया. पहिला अध्याय शक्ती आणि शक्तिमान यातील जे अभेद्य योग आहे ना त्याचं वर्णन आहे. सूतजी महोदय व्यास मुनींना म्हणतात की हे गुरुदेव, तुम्ही सांगितलं होतं की सगळ्या पुराणांमध्ये सर्व वेदांचे तात्पर्य प्रकाशक स्मृती आहेत आणि पुराणांमध्ये गीता नावाने ते प्रसिद्ध आहेत. म्हणजे गीता नावाचे अनेक उपनिषद भरलेले आहेत. तो हे देव, तुम्ही हे पण सांगितलं होतं की पुरातन काळी ब्रह्ममयी महादेवी देवतांच्या समोर प्रकट झाल्या त्या आणि त्यांनी शक्तिमान ब्रह्माच्या शक्तिमान स्वरूपाचे अनेक रहस्य त्यांना सांगून कृतकृत्य केलं होतं देवतांना. तो आता कृपा करून तुम्ही हे ज्ञान, हा आनंद आम्हाला सांगा. जे हे दयानिधी गुरुदेव, त्रिलोकला पवित्र करून सुदिव्य आणि दुर्लभ अशी शक्ती गीता तुम्ही आम्हाला सांगावी. त्यावर व्यास मुनी फार खुश झाले. जसं सूत मुनींनी आपली इच्छा प्रकट केली. व्यास मुनी म्हणाले की हे सुबुद्धी सूत, मी तुझ्या भक्तीने आणि विशेषतः तुझ्या जगत कल्याणामध्ये लागलेली जी बुद्धी आहे त्याच्याने मी अत्यंत प्रसन्न आहे. आणि त्यामुळे शने-शने वेदार्थ प्रतिपादक पुराण शास्त्र मी तुला ऐकवणार आहे. ते काळजीपूर्वक तू श्रवण करावं. कारण तू त्या शास्त्राचा मनुष्याच्या अभ्युदयासाठी निःश्रेयस वापर करशील आणि ही जी शक्ती गीता आहे, ही जगामध्ये प्रकट करण्यासाठी तू समर्थ सुद्धा आहेस. तो यावेळेस ही जी शक्ती गीता आहे, मी तुला नक्की ऐकवणार. कारण तुझं चित्तरूपी जे भ्रमर आहे, ते महादेवीच्या पदरूपी कमलामध्ये सदा लीन राहतं. हे सोप्या शब्दात की सूत मुनी देवीच्या चरणांमध्ये आपली भक्ती समर्पित करून सदा देवीमध्ये लीन राहतात. तो ही जी शक्ती गीता आहे, ही सर्व उपनिषदांची सार रूप आहे. वेदांचा निष्कर्ष आहे आणि ज्ञानाची जननी आहे. महर्षी वेदव्यास सूतमुनींना सांगतात की ही ज्ञानाची जननी आहे. वेदांचा निष्कर्ष आहे आणि उपनिषदांची सार स्वरूप आहे. सो इथून महर्षी वेदव्यास आता शक्तिगीतेला सुरुवात करतात. की पुरातन काळात
जेव्हा साक्षात ब्रह्मस्वरूपिणी जगतमाता महादेवींनी अनेक प्रकारच्या उपासना करणाऱ्या देवतांना देवासुर संग्रामाच्या वेळेस विजय प्राप्त होण्यासाठी वरदान दिलं होतं. तो हा विजय प्राप्त झाल्यानंतर देवतांनी विधिपूर्वक अंबा यज्ञाचं अनुष्ठान करून महादेवींना दर्शन द्यावं याची इच्छा प्रकट केली होती. म्हणजे देवतांनी आपला विजय तर प्राप्त करून घेतला. राक्षसांमध्ये आणि देवतांमध्ये जे युद्ध झालं, त्यामध्ये देवतांनी विजय प्राप्त केला आणि त्याच्यानंतर त्यांना इच्छा झाली, की आता महादेवींचं आपण दर्शन घ्यावं. मग आता त्याच्यासाठी काय करावं याच्यासाठी ते महर्षी नारदांना बोलवतात. नारद म्हणजे काय? देवतांचे ऋषी मानले जातात. तो नारद ऋषींना बोलावलं जातं आणि नारद ऋषी मग उपदेश करतात, की जर तुम्हाला जगतमातेचं दर्शन घ्यायचं असेल, महादेवीचं दर्शन घ्यायचं असेल, तर तुम्हाला लोकरूपी मणिद्वीपावर जाऊन महादेवींचं दर्शन प्राप्त होऊ शकतं. पण तिथं सर्व देवता जाऊ शकत नाही. इच्छा असूनही पोहोचू शकत नाही. केवळ काही देवता आणि काही ऋषीगणच तिथं पोहोचण्यासाठी समर्थ आहेत. आणि ते सुद्धा जर महादेवीची कृपा झाली तर. आणि महादेवींची कृपा ही आहे ना, सापेक्ष आहे. म्हणजे जो भक्त असेल, ज्याची आतमधून अत्यंत समर्पणाची भावना असेल, त्यालाच देवी स्वतःचं दर्शन देईल. सो हे सगळं डिस्कशन होतं. मग हे सगळे देवता भगवान विष्णूंजवळ जातात आणि भगवान विष्णूंना म्हणतात, की तुम्ही काहीतरी उपाययोजना करा. मग भगवान विष्णू म्हणजे पालनकर्ते आहेत. मग ते देवता त्यांना आपला नायक बनवतात. मग देवनायक भगवान विष्णू सगळ्या देवतांना समजून घेतात आणि समजावून सांगतात, की सर्व जण सगळे देवता जर देवी लोकमध्ये पोहोचू शकत नाही आणि ज्यांचं तिथं पोहोचण्याचं सामर्थ्य आहे, ते सुद्धा आपल्या इच्छेने पोहोचू शकत नाही. जोपर्यंत माता जगत मातेची, महादेवींची इच्छा होत नाही, तोपर्यंत महादेवींजवळ कोणीही पोहोचू शकत नाही. सो जेव्हा जगतमातेची कृपा होईल, त्यावेळेस देवता तिथं पोहोचू शकतात. तर जगतमातेची कृपा व्हावी अशी एक अपेक्षा आहे. तर आपण सगळेजण मिळून सर्वोत्तम ब्रह्मचक्राचं अनुष्ठान करूया आणि हे अपेक्षा करूया, की जगतमाता आपल्याला प्रसन्न होईल. तर सगळे देवी-देवता मग ब्रह्मचक्राचं अनुष्ठान करायला सुरुवात करतात आणि यांचा देवनायक असतो भगवान विष्णू. तो भगवान विष्णू म्हणतात, की ह्या ब्रह्मचक्राच्या अनुष्ठानामध्ये जर आपण यशस्वी झालो, जर या सर्वोत्तम चक्राद्वारे आपण सर्वांनी अंतःकरणपूर्वक आपल्या क्रियाशक्तीने, आपल्या भक्तीने, आपल्या ज्ञानाने जर जगतमातेच्या चरणांमध्ये एकाग्रता प्राप्त केली, तर माझा हा पूर्ण विश्वास आहे, की जगतमाता महादेवी आपल्याला स्वतः प्रगट होऊन दर्शन देतील आणि उपदेशाद्वारे आपल्याला कृतकृत्य सुद्धा करतील. म्हणून आपली भक्ती, आपलं ज्ञान, आपली क्रियाशक्ती अंतःकरणपूर्वक मातेच्या चरणांशी एकाग्र करूया, असं भगवान विष्णू सगळ्या देवी-देवतांना सांगतात आणि त्यावेळेस मग सगळे देवी-देवता जे आहेत
भगवान विष्णूंना चक्रेश्वर बनवून ब्रह्मचक्राचं अनुष्ठान करतात आणि मग महादेवीची उपासना एकदम सावधानतेने सुरू करतात. तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल, की देवीची उपासना करण्यामध्ये फार विधी-विधान असतं. नवरात्रीमध्येही बरेच लोकं वेगवेगळ्या पद्धतीने उपासना करत असतात. सो सगळ्या देवतांच्या उपासनेपेक्षा आदिशक्तीची जी उपासना आहे, महादेवीची जी उपासना आहे, ती थोडी कठीण असते. आणि त्यात नियम खूप असतात. तो इथं पण भगवान विष्णू ते देवतांना समजवून, ते सगळ्या नियमांचं पालन करण्याच्या दृष्टीने आधीच देवतांना समजवतात आणि मग आपलं चक्राचं अनुष्ठान सुरू करतात. तो भक्त मनोमंदिर विहारिणी जी करुणामयी आहे, आद्या महादेवी आहे. ती सगळ्या देवतांद्वारे जे अनुष्ठित ब्रह्मचक्र आहे, ते सफल झाल्यानंतर देवतांना दर्शन देणार होती. तो ते त्यांचं जे अनुष्ठान आहे, ते पूर्ण होतं आणि मग देवी आपल्या दिव्य तेजोमय आणि सगळ्या सौंदर्याने सुशोभित होऊन एका अद्भुत रूपामध्ये प्रगट होते. आणि मग त्यावेळेस सगळ्या देवतांनी बघितलं, की अखंड मंडलाकार अंधकाराच्या ज्या राशी आहेत, त्याचं भेदन करून एक सुदिव्य, अद्भुत, दुसह्य आणि अखंड मंडलाकार ज्योती त्यांच्या समोर प्रगट झाली. थोडक्यात भगवान शिव जसं ज्योतीतून प्रगट होतात आणि मग स्वतःचं दर्शन देतात, महादेवी सुद्धा एक ज्योती स्वरूप तिथं प्रगट झाली आणि प्रकाशित झाली. आणि ती ज्योती अनंत कोटी सूर्याच्या ज्या तेजोराशी आहेत, त्याला सुद्धा पराभूत करणारी होती. समुज्ज्वल, मनोहर, शोभायमान होते. आणि त्या ज्योतीच्या मधून एक गलित कांचन सदृश्य ह्या जगाला मुग्ध करणारी षोडशी त्रिमूर्ती प्रकट झाली. जो त्रिरूप धारण करणारी ही जी अमूर्त मूर्ती होती, 3 स्वरूपात ही प्रगट झाली. तो अमूर्त मूर्ती देवी संसाराला एक नवीन दैदिप्यमान सर्व बाजूंनी शोभायमान अशी जी छवी होती, ती तिथं प्रगट झाली. दिव्य वस्त्र, दिव्य अलंकाराने भूषित, 4 हातांमध्ये शस्त्र, एकात पाश, अंकुश, अभय आणि धारण करत ही जी देवी आहे, ही प्रगट झाली. एकदम मनोहर रूप. तो जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारी ही जी देवी आहे, जगदीश्वरी ब्रह्माच्या नाभी कमलावरती आसीन असणारी भग जे ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या सहित अनेक पितृ ऋषी आणि देवता यांच्या सोबत ती प्रकट झाली. सो देवीचं जे मुख आहे ते अत्यंत तेजस्वी होतं आणि ते एकदम गंभीर पण होतं. म्हणजे सुचारू रूपाने ते गंभीर होतं आणि गंभीर असून सुद्धा जगाला मुग्ध करणारं एक मंद हास्य देवीच्या चेहऱ्यावरती होतं. म्हणजे ह्या जगाला मंत्रमुग्ध करणारी, मोहित करणारी ही देवी तिथं प्रगट झाली आणि आजूबाजूला ओंकारचा ध्वनी स्वतः प्रगट व्हायला सुरुवात झाला.
म्हणजे देवी प्रगट झाल्यानंतर आजूबाजूला ओंकारचा ध्वनी ऐकायला यावं लागला. सगळे ओंकारचा ध्वनी श्रवण करत होते. सो सर्व तत्वातीत असणारी ही जी देवी आहे, ही आपल्या शक्तीने, आपल्या दैवी शक्तीने ह्या जगामध्ये परिव्याप्त होऊन, ह्या संसाराच्या कल्याणासाठी उत्कृष्ट आपला जो प्रसाद आहे, तो ह्या जगताला वारंवार प्रदान करत असतो. तो जेवढे जीव ह्या जगामध्ये राहतात, ज्याच्यामध्ये देवता आहे, असुर आहे, गंधर्व आहे, यक्ष आहे, मनुष्य आहे, प्राणी आहे, पक्षी आहे, जे काही या जगामधले जीव आहेत, सजीव आहेत, त्या सगळ्यांना ते आपल्या आशीर्वादाने परिपूर्ण करत असते. वारंवार माणसाने कितीही चुका केल्या, सगळ्यांनी कितीही चुका केल्या, तरी सुद्धा आपल्या दैवी शक्तीने ते संसाराचं कल्याण करत असते. तो ही जी अद्वैत सच्चिदानंदमयी असून सुद्धा सतचित भावाच्या आश्रयाने द्वैत रूप धारण करते. म्हणजे एक असून सुद्धा ती अनेक रूपांमध्ये प्रगट होते आणि आनंद भावाने या जगामध्ये परिव्याप्त होते. देवतागण या रूपामध्ये ब्रह्ममयी देवीचं दर्शन करून थोड्या वेळ पर्यंत निस्पंद आणि निर्वाक होऊन, विमोहित होऊन स्थिर जातात. त्यांना काही म्हणजे एकदम स्तब्ध होऊन जातात. आणि मग त्याच्यानंतर मग त्या रूपातून बाहेर म्हणजे त्या मंत्रमुग्धतेतून बाहेर पडून, त्या मोहातून मुक्त होऊन, देवता पूर्ण चेतनता प्राप्त करतात आणि मग देवीची स्तुती सुरू करतात. म्हणजे देवतांना जे मंत्रमुग्ध रूप म्हणजे जे रूप बघून ते मंत्रमुग्ध झालेले असतात, स्तब्ध झालेले असतात एकदम. आणि नंतर बराच वेळ गेल्यानंतर मग त्यांची पूर्ण चेतना येते. आणि मग ते स्तुती करतात देवीची. सो आता देवतागण महादेवींबद्दल स्तुती करणार आहे, की "हे महादेवी, तुम्ही वाणी, मन आणि बुद्धीने अगोचर आहात आणि या कारणामुळे या संसारामध्ये असं कोणीच नाही, जो शब्दांद्वारे आपली स्तुती करू शकतो. पण आम्ही मनाच्या आवेगाने आपले जे मन, वचन आणि बुद्धीने अगोचर भावाने आपल्या शब्दांद्वारे आपली जी रूप आहे, जे स्वरूप आहे, त्याचं वर्णन करू इच्छितो. तो हे दयानिधी, जर यामध्ये आमच्याकडून काही अपराध झाला, तर आम्हाला क्षमा करा. कारण तुमच्या रूपाचं वर्णन किंवा स्तुती आम्ही करण्यासाठी पात्र नाही आहोत. चुकून जर आमच्याकडून काही झालं, तर आम्हाला क्षमा करा. आणि ह्या क्षमा प्राप्तीमध्ये तुमची जी महती आहे, ती अपार करुणेच्या कारणाने आहे. म्हणजे तुमची जी अपार करुणा आहे, त्याच्यामुळे आम्हाला क्षमा प्राप्त होते. तो हे ब्रह्ममयी जगदंबिके, दया स्वरूपिणी, तुम्हाला आमचा प्रणाम आहे. असं म्हणून देवता सुरू करतात. आधी क्षमा याचना करतात. मग दयामयी म्हणून देवीला प्रणाम करतात आणि मग आपली स्तुती सुरू करतात, की तुम्ही तत्वातीत परमतत्व रूपिणी आहात. तत्वांच्या परे आहात. परमतत्व आहात. आणि तुम्हीच पुरुष आणि प्रकृती असे 2 रूप धारण करून आपल्या चित्ताने आणि सताच्या भावाने
युगल दाम्पत्य रूपामध्ये प्रगट होतात. जे एक पुरुष आणि एक स्त्री रूप धारण करून युगल दाम्पत्य रूपामध्ये प्रगट होतात. सो हे जगदंबिके, तुमच्या परमानंद प्रकाशक शृंगार लीलामयी अनाद्यनंद सृष्टी लीलाचा जो प्रवाह आहे, तो तुम्ही प्रवाहित करत राहतात. तुमच्या लीलेचा जो उदय आहे आणि अस्त आहे, तो तुमच्या डोळ्यांच्या छोट्याशा कणाने मात्र होतो. एका मुहूर्तामध्ये अनंत ब्रह्मांडाची सृष्टी, त्याचं पालन आणि त्याचं लय करणं म्हणजे आपल्या लीलेचं एक तरंग मात्र आहे. एका क्षणामध्ये तुम्ही सगळं काही करू शकता. त्यामुळे हे सर्व शक्तिमयी तुम्हाला आमचा प्रणाम आहे. तुम्ही आकाररहित आहात, भवातीत आहात, विभू आहात आणि सर्व इंद्रियांच्या परे आहात. तो भवातीत म्हणजे आपण जसं म्हणतो ना, हा भवसागर आहे. म्हणजे ह्या सांसारिक प्रपंचाच्या परे आहात. तरी सुद्धा सांसारिक आहात. गुणातीत आहात म्हणजे सत्व, रज, तम याच्या पण परे आहात. अखंड म्हणजे ज्याचा कोणताही खंड नाही, म्हणजे जे विभागलेलं नाहीये, पूर्ण आहे. तो इंद्रियांना सुद्धा जे अग्राह्य आहे, इंद्रियांच्या जे परे आहे, ते तुम्ही असून सुद्धा तुमच्या भक्ताच्या कल्याणार्थ सगुण रूप धारण करून, भावगम्य होऊन आपल्या भक्तांना आश्रय प्रदान करतात. तो हे त्रिभावरूपिणी तुम्हाला आमचा प्रणाम आहे. देवता स्तुती करतायत. तुमच्या कृपेची कोणतीही तोड नाहीये. तुमच्या कृपेचं कोणाशी कंपॅरिझन नाहीये. तुमचा जो भक्त आहे, तत्वज्ञानाच्या पूर्णतेचा अभाव असून सुद्धा आपल्या भक्तिभावाने तुमचं दर्शन प्राप्त करू शकतो. म्हणजे तुमच्या भावमय रूपाचं दर्शन करण्यास असमर्थ असून सुद्धा आपल्या समर्पण भावनेने फक्त आपल्या स्वाभाविक करुणेमुळे तुमचं दर्शन प्राप्त करू शकतो आणि कृतकृत्य होऊ शकतो. जेव्हा तुमची कृपा आपल्या भक्तावरती होते, तेव्हा तुम्ही आपल्या गुणांनी भक्ताचा अभ्युदय करतात आणि त्याला आश्रय प्रदान करतात. तो अगुणा असून सुद्धा, गुणातीत असून सुद्धा सगुण रूप धारण करून भक्तांच्या कल्याणासाठी, त्यांच्या अभ्युदयासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी तुम्ही प्रगट होत असता. तो हे देवी, हे जगतमाता, तुमच्या तत्वाला आम्ही देवतागण, असुर, यक्ष, गंधर्व म्हणजे जगातलं कोणीही समजू शकत नाही. तो मनुष्याचं काय म्हणायचं? जेवढे दिव्य आहेत, शक्तिशाली आहे, सामर्थ्यशाली आहे, तेच तुम्हाला पूर्णपणे समजू शकत नाही, तर मनुष्याचं काय सांगणार? तो हे परात्परे, हे दयानिधी, हे त्रिगुणमयी, तुम्हाला आमचा प्रणाम आहे. हे जगतमाता, पुढे देवता अजून स्तुती करताय. हे जगतमाता, तुमची जी कृपा आहे, तिचं आम्ही कुठपर्यंत वर्णन करणार? त्याला काही अंत नाहीये. जे अज्ञान पाशाने विजडित आहे, विमूढ आहे, अज्ञानी आहे, ते जर आपली भक्ती करतील,
तर त्यांना तुमचं महत्त्व अजिबात समजणार नाही. पण ते तुमच्या चरणकमलांवरती अनन्य भक्ती ठेवून जर प्रेम ठेवतील, तर तुम्ही त्यांना मोक्ष नक्की प्रदान करतात. आपलं दर्शन देतात आणि जर भक्ती नसेल, तर तुम्ही कोणालाही दर्शनही देत नाही आणि आपली कृपाही बरसवत नाही. भगवान विष्णू असेल, सूर्यनारायण असेल, गणेशजी असेल, भगवान शिव असेल आणि माता पार्वती या पंचमूर्तींमध्ये तुम्हीच आहात. म्हणजे वेदांमध्ये ॲक्चुअली पंचदेव पूजा सांगितलेली आहे. मी मागच्या बऱ्याच क्लासमध्ये पण हे सांगितलेलं आहे. एक भगवान श्री गणेश एक, भगवान शिव 2, माता पार्वती 3, भगवान विष्णू 4 आणि भगवान सूर्यनारायण 5 अशा पंचदेवांची पूजा वेदांमध्ये सांगितलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही देवतांची पूजा वेदांमध्ये सांगितलेली नाही. सो हे 5 देवता वेदांचे प्रमुख आराध्य आहेत. तो ह्या पंचमूर्तीमध्ये सुद्धा तुम्ही स्थूल रूपाने प्रगट होऊन या जगाला कृत्य करता. आणि जेव्हा केव्हा देवासुर संग्राम होतो म्हणजे देवतांचं आणि असुरांचं युद्ध होतं किंवा देवतांचं राक्षसांचं युद्ध होतं. आणि ज्यावेळेस दैवी राज्य समाप्त होण्याच्या अ, स्थितीवर येतं. धर्मचा लय होतो म्हणजे अधर्म वाढायला लागतो. आणि तेव्हा जगाच्या कल्याणासाठी, सगळ्यांच्या उद्धारासाठी तुम्ही आपलं स्थूल रूप धारण करून ह्या जगाला दैदिप्यमान करतात. आपल्या तेजाने सगळ्या दिशांना प्रकाशित करतात आणि असुरांचा नाश करून, राक्षसांचा नाश करून किंवा अधर्मीयांचा नाश करून तुम्ही एक दैवी राज्याची स्थापना करतात. एक सुव्यवस्थित राज्य निर्माण करतात. आणि त्याच प्रकारे जेव्हा मृत्यू लोकामध्ये धर्म नष्ट व्हायला लागतो, अधर्माचा बोलबाला सुरू होतो आणि जेवढे जीव आहेत शरीर धारण केलेले, ते जेव्हा नाश व्हायला लागतात, साधू लोकांचा विनाश व्हायला लागतो, त्यावेळेस तुम्ही धर्माच्या पुनःस्थापनेसाठी, साधूंच्या रक्षणासाठी, जे उत्तम जीव आहे, त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही अवतीर्ण होऊन पुन्हा धर्माची स्थापना करतात आणि तिथल्या राज्याची, जगाची, देशाची तुम्ही जे म्हणाल, तुम्हाला असं म्हणतोय देवी असं नाही म्हणत. त्या ज्या देशाची, त्या राज्याची तुम्ही प्रगती करता. तो जिथं-जिथं अवनती होते, अधोगती होते, तिथं-तिथं तुम्ही अवतार घेतात आणि त्या सगळ्यांचं रक्षण करतात. सो हे पंचदेवमयी, हे रणचंडिके, हे रक्षिते, तुम्हाला आमचा प्रणाम आहे. तुम्ही आपल्या ज्ञानी भक्तांना सच्चिदानंदमय ब्रह्मरूपाचं दर्शन देतात. जे भक्त तुमची उपासना करतात, त्यांना तुम्ही ईश्वरी रूपामध्ये दर्शन देतात. जे निष्काम भावनेने यज्ञ करतात, त्या भक्तांना तुम्ही विराट मूर्तीचं दर्शन देऊन तत्वमसी महावाक्याची चरितार्थता करतात. तो हे मंत्रांची देवी, हे मंत्रांची सेतू, हे सृष्ट्यादी दाता, हे श्रुती प्रभवे, हे सर्व पूज्ये, हे प्रणवरूपिणी, तुम्हाला आमचा प्रणाम आहे. तो तुम्ही आपल्या शक्तीने ऋषीगणांद्वारे ज्ञान राज्याचं संरक्षण करतात. सो आपल्या शक्तीने ऋषी आपलं ज्ञान प्रगट करण्यामध्ये सामर्थ्य बनतात.
आम्ही म्हणजे देवतागण आपल्या आपल्या राज्याचं आम्हाला जे कर्म दिलेलं आहे, ते आम्ही पार पाडू शकतो तुमच्या संरक्षणामध्ये. त्याचं संरक्षण करू शकता तुमच्या शक्तीमुळे. पितर म्हणजे आपले पूर्वज, ज्यांनी ह्या मृत्यू लोकाचं संरक्षण केलं. आपल्या पूर्वजांनी आपल्याला हवा शुद्ध दिली, पाणी शुद्ध दिलं, आकाश स्वच्छ दिलं, निर्भळ दिलं, पृथ्वी सुंदर दिली. सगळं आपल्या पूर्वजांनी आपल्याला छान-छान दिलं. आपणच टिकवू नाही शकलो आणि आपण आपल्या पुढच्या पिढींना काय देणार? तर इथं देवता म्हणत आहेत, की पितरांद्वारे तुम्ही या स्थूल राज्याचं संरक्षण करतात. तो हे सर्व शक्तिमयी, हे व्यक्त-अव्यक्त रूपिणी, हे निर्गुणा सगुणा रूपिणी, तुम्हीच जीवांना मोहित करणारी अविद्या आहात आणि जीवन मुक्तिदायिनी विद्या सुद्धा तुम्हीच आहात. तो तुम्हीच तुर्यापद प्रदान करणारी आहात आणि तुम्हीच प्रतिष्ठित कारिणी ब्रह्ममयी आहात. तो हे स्वाहा, स्वधा, वषट रूपिणी हे देवजननी मला आमचा प्रणाम आहे. प्रतिकल्पामध्ये तुम्ही सरस्वती रूप धारण करता आणि आपल्या अध्यात्म शक्तीद्वारा ऋषींना तुम्ही ज्ञान प्रगट करतात. ऋषींच्या अंतःकरणामध्ये प्रेरणा तुम्ही गायत्री रूप धारण करून वेदांमध्ये मंत्र शक्ती प्रदान करतात आणि सावित्री रूप बनून तुम्ही यज्ञाची क्रियाशक्तीचा विस्तार करतात आणि मनुष्याचा अभ्युदय करतात. मनुष्याचं कल्याण करतात. सो हे वेद जननी, हे ज्ञान दे, अति नम्रतापूर्वक आम्ही तुम्हाला प्रणाम करतो. या पद्धतीनं सगळे देवी-देवता महादेवीची आराधना करतात, स्तुती गायन करतात आणि देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. सो यावर महादेवी म्हणतात, की "हे देवतागण, तुम्ही ब्रह्मचक्राचं अनुष्ठान केलं आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या भक्तीने मी प्रसन्न झाली आहे. तुमची जी काही शुभ इच्छा आहे, ती पूर्ण करण्यासाठी मी सगुण रूपामध्ये प्रकट झालेली आहे. तर तुमची जी इच्छा असेल, ती तुम्ही प्रगट करा. मी नक्की पूर्ण करेन." मग महादेवीच्या ह्या बोलण्यानंतर देवतागण महादेवींना म्हणतात, की "हे जगत जननी, हे भक्त मनोमंदिर विहारिणी, हे करुणामयी, देवासुर संग्रामामध्ये जे दुर्जय असुर होते, म्हणजे ज्यांना पराजय करणं कठीण होतं आणि आम्हाला विजय प्राप्त करणं कठीण होतं. त्या संग्रामामध्ये तुमच्या कृपेमुळे, तुमच्या कृपेच्या फळामुळे आम्ही विजयी झालो. तो तुमचा कृपाफल आम्हाला प्राप्त झालं आणि तुमच्या भक्त वात्सल्याचं हे जे फळ आहे, ते आम्हाला प्राप्त झालं. आता आमची एवढीच इच्छा आहे, की आमचं जे मन आहे, आमचं जे वचन आहे, आमची जी बुद्धी आहे, त्याच्यापासून तुमचं जे स्वरूप आहे, रूप आहे, ते परे आहे. तो आम्हाला तुम्ही ज्ञान प्रदान कराल आणि आमच्या मनाला, आमच्या वचनाला, आमच्या बुद्धीला प्रकाशित करावं. आम्हाला असा उपदेश करावा, की आम्ही सर्व आपल्या सानिध्याला निरंतर प्राप्त करू शकू. प्रत्येक क्षणी आम्हाला आपलं सानिध्य प्राप्त हो. तो हे महेश्वरी, तुम्ही आम्हाला ज्ञान प्रदान करावं. परत
देवता प्रार्थना करतायत. मग त्यावर महादेवी म्हणतायत, हे इंटरेस्टिंग आहे, देवतांच्या समोर देवतांनी देवीच्या दर्शनासाठी आराधना केली, फक्त दर्शनासाठी. आधी तर विजय प्राप्तीसाठी आराधना केली आणि देवींनी विजय प्राप्तीचा तो आशीर्वाद दिला. याचा अर्थ तेव्हा दर्शन दिलं असं होत नाही. देवतांना विजय प्राप्त झाली. आणि जे काही पूजा-पाठ केलं असेल, जे काही केलं असेल त्यांना तो आशीर्वाद प्राप्त झाला आणि त्याच्यानंतर मग देवतागण हे सगळं करतात. मग महादेवी म्हणतात, की "हे देवतागण, मीच कारण ब्रह्म आहे. मीच कार्य ब्रह्म सुद्धा. मीच कारण रूपामध्ये सच्चिदानंदमय होऊन प्रकट होते आणि मीच एक अद्वैत सत्तामध्ये प्रकाशित होते. तो पुन्हा मीच माझ्या सतसत्तेने ह्या सृष्टीचा विस्तार करते आणि मीच अहमेववत दैवभाव धारण करते. द्वैत भाव धारण करते आणि त्यावेळेस माझी जी चितसत्ता जी आहे पुरुष रूपामध्ये आणि माझी जी सतसत्ता आहे ती प्रकृती रूपामध्ये प्रकाशित होऊन आनंद सत्ता साठी या जगतामध्ये मी स्वयं प्रकट होते. म्हणजे सोप्या शब्दामध्ये ह्या जगाला आनंदमय होण्यासाठी, या जगातल्या जीवांनी आनंद घेण्यासाठी पुरुष आणि स्त्री रूपामध्ये मी प्रकाशित होते. तो देवीची चितसत्तेची जी शक्ती आहे ती पुरुष रूप धारण करते आणि देवीची सतसत्ताची जी शक्ती आहे त्याच्याने ती प्रकृती रूप धारण करते. आणि मग आपल्या आनंद सत्तेच्या विलासासाठी या जगामध्ये देवी स्वयं प्रगट होते. तो हे देवगण, तुम्ही हे सत्य भली प्रकार जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस मीच बीजदाता पुरुष आणि मीच क्षेत्ररूपी प्रकृती बनून कार्य ब्रह्मरूपामध्ये प्रकाशित होतो. तुम्हाला माहिती आहे, की स्त्री-पुरुषाच्या मिलनाने नवीन प्रकृतीचा उदय होतो, नवीन जन्म होतो. म्हणून विवाह पद्धती आपल्याकडे आलेली आहे. सो त्यामध्ये पुरुष एखादा मुलाला किंवा मुलीला जन्म देण्यासाठी सक्षम बनतो. तर ते देवीच्या आशीर्वादाने आणि एखादी स्त्री गर्भधारणा करू शकते, एखाद्या मुलाला किंवा मुलीला जन्म देऊ शकते. हे माताच्या कृपेमुळेच आहे. तो ह्या गोष्टीसाठी कार्य ब्रह्मरूपामध्ये देवी प्रकाशित होते. कार्य ब्रह्मरूपी या जगामध्ये जे जंगम आहे, त्याच्यामध्ये माझी चिदविलास आणि जे स्थावर रूप आहे, त्याच्यामध्ये माझी सदविलास स्वरूपामध्ये मी राहते. म्हणजे जे स्थावर आहे या जगामध्ये, त्याच्यामध्ये सदविलास स्वरूपात राहते देवी आणि जे जंगम आहे त्याच्यामध्ये चिदविलास स्वरूप राहते देवी. आणि माझा जो आनंद विलास आहे, तो ह्या दोघांमध्ये व्याप्त असतो. आणि त्याच्यामुळे माझी परमानंदाची सत्ता एक भक्त अनुभव करू शकतो. जे काही माझी भक्ती करतात त्यांना जी परमानंदाची सत्तेचा जो अनुभव होतो, हा माझ्या आनंद विलास दोघांमध्ये व्याप्त असलेल्या शक्तीमुळे किंवा परमानंदाच्या सत्तेमुळे अनुभव होऊ शकतो. तो हे देवतागण, मीच सर्वांची परमेश्वरी आहे. मीच 3 भावांमध्ये आणि 3 गुणांमध्ये उत्पन्न होते. ह्या 3 गुणांनी ह्या ब्रह्मांडाची सृष्टी, ची स्थिती, लय जे काही होतं म्हणजे निर्माण, पालन आणि प्रलय किंवा विनाश
या सगळ्यांची कारणीभूत मीच आहे. माझ्याचमुळे हे सगळं होतं. तो हे देवगण, हे तुम्ही नीट समजून घेणं गरजेचं आहे, की सृष्टीचा निर्माण, सृष्टीचं पालन आणि सृष्टीचा विनाश मीच करतो. आणि 3 भावांद्वारे त्याचा अनुभव सुद्धा माझ्यातच होतो. तो हे देवतागण मीच माझ्या गर्भामध्ये अनंत कोटी ब्रह्मांडाला धारण करणारे देश निर्माण करते आणि कालरूपामध्ये आपली जी अनादी आणि अनंत सत्ता आहे, त्याचा निरंतर लोकांना अनुभव करून देते. तो हे देवतागण प्रत्येक ब्रह्मांडामध्ये सृष्टी, स्थिती आणि लय ही क्रिया सुसंपन्न करण्यासाठी मी माझ्या गर्भातून ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांना उत्पन्न करते. मीच आपल्या अंशरूपाने ब्राह्मिणी बनते, मीच वैष्णवी बनते आणि मीच रौद्री बनते. म्हणजे ह्या तिघांची शक्ती सुद्धा मीच बनते. ह्या तिघांनाही मीच उत्पन्न करते त्रिदेवांना आणि यांची शक्ती सुद्धा मीच बनते. ब्रह्माची ब्राह्मिणी, विष्णूची वैष्णवी आणि रुद्राची रौद्री. आणि असे अनेक ब्रह्मा, विष्णू, महेश मी उत्पन्न करते. अनेक ब्राह्मिणी, वैष्णवी आणि रौद्री स्वरूपामध्ये मी ह्या अनेक ब्रह्मांडांचं निर्माण, पालन आणि विनाश करत राहते. ते ह्या शक्तिगीतेतून तुम्हाला हे समजलं, की अनेक ब्रह्मांड आहेत. त्याच्यामध्ये अनेक देश आहे आणि तिच्यामध्ये देवी अनेक ब्रह्मा रूपात, अनेक विष्णू रूपात, अनेक रौद्र रूपामध्ये, ब्राह्मिणी, वैष्णवी, रौद्री रूपामध्ये निर्माण होऊन या प्रत्येक ब्रह्मांडाचं संचलन करत असते. सो देवतागण, तुम्ही सर्व माझ्या अधिदेव भावाचा आश्रय घेऊन माझ्यातूनच प्रगट होतात. ऋषीगण जे प्रगट होतात, ते माझ्या अध्यात्म भावाचा आश्रय घेऊन प्रगट होतात. आणि पितृगण जे प्रगट होतात, ते माझ्या अधिभूत भावाने उत्पन्न होऊन प्रगट होतात. तो 3 भाव, अधिदेव भाव, अध्यात्म भाव आणि अधिभूत भाव. 3 गुण, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. 3 भाव, 3 गुणातून देवी प्रगट होत असते. सो हे देवतागण, असुरगण जे प्रगट होतात, ते माझ्या विभूतीमुळे प्रगट होतात. मीच ह्या सगळ्यांची आदी आहे. म्हणून त्यांना आदिशक्ती सुद्धा आपण म्हणतो. सगळ्यांची प्रायमोडियल पॉवर सगळ्यात आधी निर्माण झालेली. मीच शक्तिरूप सर्व जगामध्ये व्याप्त आहे. आणि माझ्या स्वरूपामध्येच माझी शक्ती नित्य अद्वैत दशामध्ये सुद्धा स्थित असते. माझ्या स्वस्वरूपामध्ये माझी तुर्या शक्ती जी आहे त्याच्या बळाने सत, चित, आनंद रूपी 3 भावांचा अनुभव लोक करतात. हे तुम्ही नीटपणे समजून घ्या. सो माझी जी तुर्या शक्ती आहे, त्याच्याने अद्वैत दशेचा अनुभव होतो. तो हे देवतागण त्या तुर्या शक्तीच्या बळाने मी निर्विकल्प समाधीमध्ये स्थित आत्माराम जीवनमुक्त महात्म्यां जितकी आहेत, म्हणजे यांच्यासारखी जितकी लोकं आहेत, त्यांना अंतर्रहित, विभू, निर्विकार, अद्वैत चिन्मय रूपी प्रतीत होते. आणि माझ्याच कारण शक्तीमुळे ब्रह्मा, विष्णू, महेश उत्पन्न होतात.
ही तुम्ही नीट प्रकारे समजून घ्या आणि माझ्या सूक्ष्म शक्तीनेच नाना दैवी रूप धारण करून देवता, ऋषी आणि पित्र यांना दैवी शक्ती प्रदान केली जाते. तो जगताचा जो स्थूल प्रपंच आहे, तो माझ्या स्थूल शक्तीच्या अनंत भेदांचा आश्रय करून अनंत रूपामध्ये मी प्रगट होते. सो हे जे स्थूल प्रपंचमय जगत आहे, ज्याचे तुम्ही रक्षक आहात, माझ्याच स्थूल शक्तीचा परिणाम आहे. ज्याच्यामुळे देवतागण तुम्ही ह्या प्रपंचमय जगताचे रक्षण करत आहात. हे तुम्ही नीट प्रकारे समजून घेतलं पाहिजे. तर इथपर्यंत म्हणजे पहिल्या अध्यायात सुरू आहे आपला. मी पहिल्या अध्यायाचंच वर्णन तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिल्या अध्यायाचं थोडं वर्णन बाकी आहे, की जे आपण उद्याच्या दिवशी घेणार आहोत. तो एकंदरीत पाहता आपण नेहमीच शक्तीने परिपूर्ण असणं इच्छितो. प्रत्येकाला ह्या जगामध्ये शक्तीची आवड असते, इच्छा असते. प्रत्येकजण पॉवरफुल बनू इच्छितो. म्हणून ज्यांना पॉवरफुल बनायचं आहे, ज्यांना सामर्थ्यशाली बनायचं आहे, ज्यांना शक्तिशाली बनायचं आहे, त्यांनी जगतमातेची जर आराधना केली भक्तिपूर्वक, अंतःकरणपूर्वक म्हणजे निस्वार्थ भावनेने, मला असं वाटतं की जगतमाता तुम्हाला नक्की शक्तिशाली बनवेल. शक्ती फक्त शरीराची नसते, बुद्धीची शक्ती असते, वाणीची शक्ती असते, वचनांची शक्ती असते, ज्ञानाची शक्ती असते. शक्ती अनेक प्रकारची. निरोगी राहण्याची एक शक्ती असते. लोकांना प्रभावित करण्याची एक शक्ती असते. अनेक शक्त्या आहेत ह्या जगामध्ये. जिथं-जिथं तुम्हाला कमतरता भासत असते. कोणाला स्पीडची शक्ती नसते, एकदमच मंद असतात, स्लो असतात. काहींची बुद्धी चालत नसते, बुद्धीची शक्ती असते. काहींना लक्षात राहत नाही, लक्षात राहण्याची एक शक्ती. ह्या जगामध्ये अनेक शक्त्या आहेत. जिथं-जिथं तुम्हाला वाटत असेल, की तुम्ही कमी आहात, त्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी तुम्ही निश्चितपणे मातेची आराधना करावी, अशी मी इच्छा प्रगट करतो आणि इथं थांबतो. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न आणि शंका उपस्थित झाल्या असतील, तर त्या तुम्ही लिहून ठेवा. आपण उद्याच्या दिवशी बघणार आहोत.